20 पेक्षा अधिक शाखेतून 152 कोटी रुपयांच्या ठेवींना चुना लावणाऱ्या साईराम अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन साईनाथ परभणे अद्यापही फरार आहेत। गेवराई न्यायालयाच्या आदेशानं साईनाथ परभणे यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी त्यांना अद्यापही अटक केलेली नाही। त्या संदर्भात साईराम अर्बनचे संचालक मंडळ तसेच ज्ञानराधाचे संचालक मंडळ यांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यावर हलगी बजाव आंदोलन करण्यात आलं। सदरील आंदोलन ठेवीदार व खातेदार संघर्ष समिती यांनी केलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवार गटाच्या नेत्या पूजा मोरे यांनी केलं। बीडमध्ये अनेक बँका गोत्यात आलेल्या आहेत, कारण संचालक मंडळांनी ठेवीदारांचा पैसा हवा तसा वाटेल तिथे वापरला। परिणामी बँक बुडाल्या, त्यामुळे त्यांचा सर्वांनाच फटका बसला। ठेवीदारांच्या पैशावर काहींनी उद्योग उभा केले, तर काहींनी गूळ कारखाने, तर काहींनी गुंतवणूक केली। त्यामुळे बँक बुडाल्या आणि हजारो ठेवीदार एका क्षणात कंगाल झाले। दरम्यान सुरुवातीला बँक फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे काही ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर फसवणूक करणाऱ्या संचालकाच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले। त्यामध्ये साईराम अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन साईराम परभणे यांचाही समावेश होता, मात्र त्यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही। बँक फसवणूक प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून फरार चेअरमन का सापडत नाहीत, असा सवाल खातेदारातून उपस्थित केला जात आहे। कारण जिजाऊ महासाहेब प्रकरणात एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी तब्बल 1 कोटी रुपये लाचेची मागणी केली होती। त्यामध्ये हरिभाऊ खाडेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्याला ताब्यातही घेतलं होतं। दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून काही बँका बुडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे।